श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं सुनीता हर्षू या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर येथे 21 तारीख आज गुरुपौर्णिमा निमित्त सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आपला स्वामी महाराजांचा दरबार येथे सजवण्याचं काम चालू आहे आणि तसंच आता पहाटेचे 6 वाजलेले. गुरुचरित्र हवनयुक्त पारायण पण छान पार पडलेले. खूपच सेवेकरी मोठ्या प्रमाणात होते इथे. तसेच आता स्वामी महाराजांचा अभिषेक पण झालेला आहे इथं बघा. आणि आपली 10:30ची नैवेद्य आरतीचा टाईम पण झालेलाच आहे. तर इथे आरतीसाठी पण खूपच मोठ्या संख्येने भाविक येथे उपस्थित आहेत आणि अशी आरती मस्त चालू आहे. स्वामी महाराजांचा दरबार पण अतिशय सुंदर असा सजवण्यात आलेला आहे. बघा, तुम्ही बघून अगदी डोळ्याचे आपले पारणंही फिटत नाही, सारखंसं बघावं असं वाटतंय. आणि इथे 6 नैवेद्य असे आणलेले सेवेकरी ताईंनी आणि सजावट पण करून अशी नैवेद्य छान ठेवलेले. पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा. पुढे गुरुपद घेतलेले आणि मोठ्या संख्येने असे गुरुपद घेण्यासाठी पूर्ण भाविक येथे जमलेले. सगळे ताई भाऊ सगळे सेवेकऱ्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि छानच स्वभाव आहे. तर चला, येथे बघू शकता तुम्ही अगदी मोठ्या संख्येने आरतीला सेवेकरी उपस्थित आहेत. हे बघा, अतिशय पूर्ण अगदी दरबारात बाहेरच्या ग्राउंडमध्ये पण अगदी बसायला पण जागा पुरत नाही. अगदी आमच्या केंद्रात इतकी प्रचंड अशी गर्दी असते. शेवटी अनुभूतीचा स्वामी महाराजांचा मार्ग म्हणजे हा अनुभूतीचा मार्ग आहे आणि प्रत्येक सेवेकऱ्याला काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहतच नाही. तर येथे बघा, आम्ही गुरुपद घेण्यासाठी इथं बसलो होतो. गर्दी होती त्याच्यामुळे म्हटलं आपण शेवटीच घ्यावं. तर आमचे सगळ्या सेवेकरी ताई आम्ही एका साईडला असं बसलो होतो आणि आपलं दुर्गा सप्तशतीचा पाठ पण सुरू झालेला होता. आणि येथे आता मी माझ्या मिस्टरांनी गुरुपद घेतलं. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे गुरुपद घेतलेले आणि आता मी गुरुपद घेते. तर चला, तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.